कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। डिजी टपाल आलय। या टास्कमध्ये प्रत्येक जोडीला मिळून रेडिओ जॉकी होऊन एक कार्यक्रम करायचा आहे। त्यासाठी तुम्हाला दिलेल्या विषयावर तुम्हाला अनुभवाप्रमाणे स्ट्रिक्ट तर डिजिटलवर काय लिहिलेलं माहिती आहे की गावरान ब्रोस 1 दिवसासाठी आरजे होणार आहे। आरजे गावाला मला सगळी जॉकी म्हणून बोलतात, पण रेडिओत बी जॉकी असतो ही माहित नव्हतं मला। मला वाटलं की हे सगळं होणार, तर मी खूप प्रिपेअर होती मेंटली। डिजी टपाल आलय। अथर्व कुठे अथर्व रोकठोक रेवती 2 नंबरला अथर्व आणि रेवती रोकटोक म्हणजे काय रे? रोकठोक बोलतो, रोकठोक सगळं रोकठोक। व्हॉट इज रोकटोक? सिटी सुंदरींच्या समस्या, नवरा बायकोचे रुसवे फुगवे, गायत्री आणि प्रेम एक्सपर्ट। नवरा बायकोचे रुसवे आयुष नवरा बायकोचं रुसवे फुगवेचा दिलेला टास्क, कारण अनुश्रीचं पण लग्न झालेलं नाही, माझं पण लग्न झालेलं नाही। पैसा आणि राहणीमान। तुला माहितीये एकदा आपण इंटरव्ह्यूला आपला झाला होता वाद पैशावरून, आणि मी तुला सारखं टुमणे मारायचं राहणीमानावरून, तू असा का राहतो, असा का राहतो, असा का राहतो। आता त्याचा तोच तुला विषय, पैसा आणि राहणीमान। मला असं वाटलं माझ्याबरोबर मुद्दाम केलंय हा टॉपिक देऊन, कारण पैसा दीपकसाठी महत्वाचा नाहीये आणि राहणीमानचा दीपकशी काही संबंध नाही। तुला काय आला? प्रेम एक्सपर्ट मी सांगणार आता, प्रेम कोणावर कोणावर आहे माझं ते नाही सांगायचंय तुला। तुला काय आलं? नवरा बायकोचं रुसवं फुगवं काढायचंय, ते जमते मला काढायला फुगवं, जमतं ना? हे बघूया की आता। कौटुंबिक समस्या, आता ह्याच्यावर काय लिहायचं? कौटुंबिक समस्या म्हणजे तुमच्या कुटुंबात माणसं किती आहेत, काय दंगा चाललाय, कोण कोणाबरोबर भांडतंय, माझ्या घरात नाही भांडणं होत। मग त्या भांडी एकामेकाच्या डोक्यात मारते का, त्याच्यावरून समस्या असणार। आपल्याला फोन लावून विचारणार होती। आपल्याला फोन लावणार। टास्क मध्ये रामा काहीच कामाचा नाहीये, काही करूच नाही शकणार, कारण त्याला बोलताच येत नाही नीट। म्हणजे बोलतो खूप, पण जे बोलायचे ते सोडून बाकी सगळं बोलतो। तुला कशाला बोलवलं मी वरती? ते टास्क दिलाय ना, मी एकटी लिहिणार आणि काय माहिती म्हणजे घरात तुझ्या काय प्रॉब्लेम्स आहे तू सांग। मग पप्पाचं आणि मम्मीचं भांडण कशावर नव्हते, पैसे ठेवल्यावर का कशावर नव्हते, घरातलं सांगायचं वय नाही फॅमिली प्रॉब्लेम्स। आय हॅव अ व्हेरी नाईस फॅमिली, आय डोंट नो व्हॉट टू राईट। माझ्या घरात काहीच होत नाही बाबा। नाही दुसऱ्या शेजार पाजारचे तरी होईत असलं ऐकून। हो, सासू सुनांचं, सासू माझ्या मम्मीला सासू सुनांचं भांडण कशा जेवणावर भांडण, तुम्ही दोघं पण समजून घ्या सर। आरजे मी रामा बोलतोय सर। हॅलो हाय बाबा, आता बघूया डोक्याचा भाजीपाला झाला आज। आगे आगे होता है क्या। तुली पहिले काय काय येतं आपल्या दोघांचं? अरे कौटुंबिक समस्यामध्ये बोल तर काय, घरात काय काय प्रॉब्लेम्स येतात? मी सांगू का हा, घरात सांग। काय प्रॉब्लेम येतात? हा, हे बघ, सकाळी उठल्यावर सासू बोलती किंवा थोडी माझ्या घरात सासू नाही। अरे सांगायचं आपल्याला, तुझ्या घरात नाही, माझ्या घरातलं सांगायचंय। आपल्या घरातलं नाही सांगायचं, आपल्याला त्या टॉपिक बद्दल काही माहिती आहे ते सांग। कोणाचे काय होतं असं सासू सुनाची होतात आणि भावा भावांचे बी होतात, काही वेळेस जमत नसतं दोघं वहिनींचे, तसे बी होतात। वरून कोणी दारू पिऊन येतं त्यावरून बी होतात, कोणी वरचढ असतं अंदाजे त्यावरून होतात। आपल्याला किती वळीचे माझं प्रेम 1 मिनिटाचं बोलायचंय पहिले आणि मग कॉल घ्यायचे। 1 मिनिट बोलायचं? 1 मिनिट म्हणजे किती वेळ अंदाजे? आता ओळ किती अंदाजे मला कसं माहित असणार? मग आम्ही विचार केला, म्हणजे मग मी विचार केला, सॉरी, की आपण बोलू शकतो। तू नाही विचार केला? मी केला ना। अरे काय लावड बोलते, लबाड काय बोल- पण नको बोलत एवढं, आपण दोघांनी केलं ना। लाईफ चेंजिंग कॉपी नहीं करने का टास्क है, चल पार्टनर के पास ये रे।
अरे बाळ आमचं रसो फुगो काढायला नवरा बायकून तुझा वेगळा टॉपिक आहे माझा मेरा वेगळा ऐसा टॉपिक टॉपिक है ना जिसपे कुछ नहीं लिख सकते बट हम फिर भी आम्ही लोक इंटरेस्टिंग बनवणार हे आमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे तर मी खूप चांगली स्क्रिप्ट राइटर है बाबा, नहीं कशाला नहीं मैं नहीं किसी को भी नहीं लेती भले वो पार्टनर है तो मेरे को डिस्टर्बेंस होता है बात खत्म मेरे को सोना है बाद में आता आपला टॉपिक काय माहितीये पैसा आणि राहणीमान तर मला सांग की तुला पैशाबद्दलचं काय मत आहे काय वाटतं पैशाला सरळ उत्तर दे काय वाटेल ते सांग पैसे गरज लागेल तिथंच वापरावं बर तुला कोणी विचारलं आता समज रेडिओवरती कसं असतं की तुझा शो चालतो म्हणजे तुझ्या शोचं नाव आपण काय देऊया RJ DK मी ऍक्टर्स एवढी मेहनत करून पण एका मूवी प्रमोशनला किंवा प्रोजेक्ट प्रमोशन्सला रेडिओ मिर्चीला जातो किंवा हे सगळे एक्सपिरियन्सेस मिळतात जे ह्या पोरांना ॲक्च्युली खूप इझिली मिळतंय तर मला असं वाटतं त्यांनी ते एन्जॉय पण करावं. विचारतो अजून तुझं नाव काय देऊ शकतो आपण प्रणाली मराठीत बोलू शकतो ना काय सगळं ओपनिंग अँड ऑल मराठीतच बोलायचं ऐश्वर्या अरे नाही आपण मिरची मध्ये चाललोय ना अगं रेडिओ मिरची मराठी पण असतं आय डेंट नो दॅट भूताची गोष्ट अजून काय भीती आणि भूताटकी ठीक आहे आणि सुभाष दादा ऐका आता तुम्हाला कळलंय ना की हे RJ म्हणजे काय करायचं आपल्याला RJ म्हणजे आपलं एक त्यातलं एक नाव म्हणजे ब्रँड आपलं त्यातलं काहीतरी नाही मग RJ म्हणजे रेडिओ जॉकी आणि रेडिओ ब्रँडच झाला ना त्या रेडिओचा हा म्हणजे रेडिओचा ब्रँड आहे रेडिओचं नाव आहे ते रेडिओ चॅनलचं नाव आहे ते आणि रेडिओ म्हणजे माहिती आहे ना तुम्हाला काय रेडिओ मिरची हा रेडिओ म्हणजे आपला रेडिओ बारीक आता ज्यावेळी आवाज येतो थोडा हळू बोला थोडा हळू ठीक आहे नाही मला आता RJ सुभाष बनायचं नेमकं काय ते म्हणजे रेडिओ मिरचीचं ते नेमकं काय सांगायचं तिथं जाऊन असं तसं आणि आता उद्या आपण जेव्हा हे जाणार आता आपण ओपनिंग वगैरे सुरुवात तर करणारच आहे तर आपण असं बोलायचं की प्रेक्षकांना कळलं पाहिजे की आपण काय बोलायचा प्रयत्न करतोय दम्मादी बोलायचं आणि गॅप टाकून असं बोलायचं जसं प्रेक्षक उत्सुक होणार की आपण काय बोलतोय हे ऐकायला बोरिंग नाही करायचं एक्साइटिंग ठेवायचं म्हणजे एंटरटेनिंग ठेवायचं मस्ती मजाक विनोद करायचं असं उगाच बोलण्यासाठी नाही बोलायचं आणि एकदम फास्ट नाही बोलणार आपण थोडंसं चांगल्यापणे कॉन्फिडन्सनी बोलणार RJ कुरया अजून काय बोलायचं तुला कोण तुझे मित्र तुला काय काय बोलायचे डीकेच म्हणते सगळेजण आणि कुरया आणि अजून काय बोललं होतं तू अजून एक कुरळ्या आमच्यातलेच फक्त म्हणतात भाऊ अजून एक तू नाव घेतलं होतं कुरया DK आणि अजून एक काहीतरी बोलला होता घुंगऱ्या हा पण घुंगऱ्या कसं पक 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 कुछ भी तू असं स्टार्ट करतो ना RJ दीपक पक 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 करता हूँ बक 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 असं स्टार्ट होऊ शकते झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.